अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेमधून पुन्हा एकदा प्रवीण पोटे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे हे आपल्यासोबत आहे। भाऊ मला सांगा, पहिल्यांदा तुमचं न्यूज 18 मराठीच्या वतीने अभिनंदन। तुम्हाला तिसऱ्यांदा जी उमेदवारी जाहीर झालेली आहे, तुम्ही आज नामांकन अर्ज दाखल करणार आहात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मी महाराष्ट्राचे लोकनेते आणि आवडते नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा सलग या ठिकाणी पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी दिली। त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब आणि आमचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला सुरुवातीला 2012 मध्ये उमेदवारी दिली आणि उमेदवारी झाल्यानंतर मी विधान परिषदच्या आमदाराला त्यांनी मंत्री केलं आणि मी सरक जवळपास 4.5 वर्ष मंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काम केलं। आणि या अनुषंगाने मला माहिती आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे। त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही नगरसेवक आहेत ते माझे फॅमिली मेंबर म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो, ते सुद्धा मला फॅमिली मेंबर म्हणून माझ्याकडे पाहतात आणि त्यांच्या दुःखासुखामध्ये आम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहतो। त्या अनुषंगाने मला कुठेही असं वाटत नाही की मला कुठे काही प्रॉब्लेम येईल म्हणून। मी निवडणूक हे युद्धासारखे लढतो आहे आणि समोर कोण आहे काय आहे याच्यावर फार काही विचार करत नाही। त्या अनुषंगाने मी नेहमीच निवडणूक जिंकत आलो आहे। आपण पाहिलं 2012 मध्ये माझ्याकडे फार मतं कमी होती। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून जर पाहिली तर 87 मतं 78 मतं होती। तेव्हा सुद्धा मी 215 मतांनी निवडून आलो होतो। यासुद्धा मागच्या वेळेस पाहिलं तर त्यासुद्धा आपण रेकॉर्ड तोडलेला। यावेळेस सुद्धा मला पूर्ण विश्वास आहे की मी चांगला रेकॉर्ड तोडेल आणि सगळ्या पक्षाची लोक माझ्यासोबत राहतात। या अनुषंगाने मला सांगावंसं वाटतं। हो, महायुतीचा घटक असलेले रवी राणा जे आहेत, आमदार रवी राणा यांनी देखील युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांनी एक फॉर्म उचललेला आहे। ते उमेदवार दाखल करणार आहेत, ते तुमचं काय बोलणं झालं? हा भारतीय जनता पार्टीसोबत घटक पक्ष म्हणून आहे, ते सोबत राहतीलच असा माझा विश्वास आहे। आता त्यांनी त्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्या निर्णयाशी मला काही फार हे नाही आहे, कारण देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते ठरवतील, त्या पद्धतीने त्याचा ते निर्णय काढतील। हो, अमरावतीमध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार सापडलेला, शेवटी त्यांना नागपूरवरून एक उमेदवार आणावा लागला। तुमची लढत कशी होणार आहे? कुठल्या कोणासोबत लढवणार आहे? माझी लढत ही डायरेक्टली काँग्रेससोबत राहणार, याच्यामध्ये काही सांगण्यासारखं नाही आहे। परंतु त्यांनी उमेदवार कुठून आणावं काय आणावं हा त्यांचा प्रश्न आहे। मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी जी निवडणूक लढतो हे युद्धासारखी निवडणूक लढतो आणि प्रामुख्याने मी विजय होतो हे मला आत्मविश्वास आहे। निवडणुकीचा तुम्हाला आत्मविश्वास आहे। मला सांगा, कसंही गणित जुळणार आहे सगळे आणि तुम्हाला तुमच्या विरोधी पक्षातले देखील मतं मिळतात असं बोललं जातं, काय नेमकी स्ट्रॅटेजी आहे? मी सुरुवातीलाच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा जरी मी उमेदवार असलो तरी लोक मला एक प्रवीण पोटे या नात्याने पाहतात आणि माझ्यावरती देवेंद्र फडणवीस साहेबांचा फार मोठा विश्वास आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये मी जवळपास 4.5 वर्ष जो अमरावती जिल्ह्याचा विकास झाला, जवळपास 23,000 ते 24,000 कोटी रुपयाचा देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, गडकरी साहेब असो यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विकासात्मक काम केलेलं आहे, हे सगळ्या लोकांना माहिती आहे। आणि प्रत्येक नगरसेवक हा जो आहे हा माझा फॅमिली मेंबर आहे आणि ते सुद्धा मला फॅमिली मेंबर म्हणून मानतात। मी साधारणतः या 2 महिन्याच्या काळामध्ये 6-7 त्या लोकांकडे जाऊन आलेलो आहे आणि माझे संबंध त्यांच्या फॅमिलीसारखेच आहे। त्यांच्या दुःखासुखात, त्यांच्या लग्नात, प्रत्येक प्रसंगामध्ये मी जातो, त्यामुळे मला कुठलीही भीती वाटण्याचा काही प्रश्न राहिला। विजयाची पूर्ण खात्री आहे? विजयाची 1001% खात्री आहे आणि विजय मागच्यापेक्षा सुद्धा यावेळेस चांगला होईल याचा मला विश्वास आहे। निश्चितच हे होते भाजपचे उमेदवार माजी मंत्री प्रवीण पोटे, ज्यांनी आपला विजयाचे 1001% जे आहे ते खात्री दिलेली आहे। आणि प्रवीण पोटे हे केवळ भाजपचे उमेदवार नाही तर त्यांना इतर पक्षातले जे नगरसेवक आहेत ते देखील जवळचे समर्थक असं त्यांनी नुकतंच सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती।